गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील चर्चेत असणाऱ्या खानापूर आटपाडी मतदारसंघातही आता एक मोठी राजकीय घडामोड घडली असून वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार या मतदारसंघातून उभा राहणार असल्याचं खात्रीला एक वृत्त आहे। ओबीसी नेते संग्राम माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम माने यांना तयारीला लागा अशा सूचना दिल्या असून खानापूर मतदारसंघात आता वंचितच्या एंट्रीने महायुती आणि महाविकास आघाडीचीही डोकेदुखी वाढणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी संग्राम माने यांनी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची पुणे येथे भेट घेतली होती आणि तेव्हापासूनच खानापूर आटपाडी मतदारसंघात वंचितचा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या। आज देखील डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेते संग्राम माने यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे। खानापूर मतदारसंघातून वंचितकडून संग्राम माने यांना निवडणूक लढवण्याबाबत तयारीला लागण्याच्या सूचना आंबेडकरांनी दिल्या, त्यामुळे खानापूर मतदारसंघात या उमेदवारीमुळे मोठी खळबळ माजली आहे। संग्राम माने यांनी मतदारसंघात ओबीसी नेते म्हणून मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे ओबीसी समाज मोठ्या ताकदीनं उभा आहे, त्यामुळे संग्राम माने यांची उमेदवारी मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे ओबीसी नेते संग्राम माने यांच्या उमेदवारीमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची असणार असं संकेत मिळतात।